घरकुल योजनेत झालेल्या अडचणींवर आमदारांचा पुढाकार। जिल्हा परिषदेमध्ये झाली महत्त्वपूर्ण बैठक। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होण्यासाठी 2 ते 3 वर्षांपासून विविध कार्यालयांची भटकंती करावी लागत आहे। मात्र आजपर्यंत अनेकांचे घरकुल मंजूर झालेले नाहीत। तसेच मंजूर झालेल्यांना देखील हप्ते मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 4ही आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवी आणि इतर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत जिल्हा परिषदेमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित करून योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे जाणून घेतले। बैठकीदरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या। यावर आमदारांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की घरकुल योजनेत झालेल्या विलंबाला आता आळा घालावा, लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा आणि योजनेअंतर्गत मंजुरी व हप्त्यांचे वितरण लवकरात लवकर पूर्ण करावे। गरिबांना हक्काचे घर मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे। यासाठी प्रशासनाने तात्काळ कृती करावी असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। तर आमदार आमशा पाडवी आणि राजेश पाडवी यांनी देखील जनतेला दिलेले आश्वासन पाळले जाईल अशी ग्वाही दिली। या बैठकीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आता प्रशासनाच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। राजकीय जन्म गावित साहेबाचा आमचा कोणाचा बी झाला नसता तेव्हापासून घरकुलची योजना आहे। पण गावित साहेबांनी तुमच्या मुलाखतीमध्ये असंच भासवलं की त्यांच्या मुली आणि त्यांनी याच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये कोणीच काही केलं नाही। पण त्यांचे सासरे रमेश पाण्या वडवी सुद्धा या विधानसभेमध्ये आमदार होते, तेव्हा सुद्धा इंदिरा आवासची घरं मंजूर होत होती असं नाही। साहेबाला तर काहीच माहित नसेल, तेव्हा साहेब शिक्षण घेत असतील, पण तरी सुद्धा इंदिरा आवासची घरं नाव बदलत आलेलं आहे। पूर्वी रेल्वे स्टेशन होतं औरंगाबादला, आता संभाजीनगर झालं। याचा अर्थ आत्ता रेल्वे स्टेशन झालं किंवा एअरपोर्ट झालं असं नाही, नाव बदलत राहतात। योजनेची नावं बदलली आहे, प्रधानमंत्री आवास योजना झाली ती, परंतु ही योजना 40 वर्षापासून आहे। खऱ्या अर्थाने न्याय अंतुले साहेबांच्या वेळेला या योजनेला मिळाला आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी प्रत्येक गोरगरिबाला पक्क घर असलं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। त्या पद्धतीने ही योजनेचा त्या ठिकाणी लाभ देण्याचा आम्ही लाभार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय। जे लोक प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सुटतील त्यांना महायुती सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येकाला ड यादी असेल किंवा शासनाची सबरी योजना असेल किंवा इतर काही योजना असेल ह्याच्यामध्ये त्याला लाभ मिळवून द्यावा, ह्यासाठी महायुती शासनाने प्रयत्न केलेला आहे। म्हणून आम्ही महायुती शासनाच्या वतीनं आम्ही आमदार म्हणून प्रत्येक लाभार्थ्याला मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। धन्यवाद। माझ्या मतदारसंघात असेल किंवा आमच्या दादांच्या मतदारसंघात असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये घरकुलांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त होतात। वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला हप्ते पडताय, कोणाला पहिला हप्ता, कोणाला दुसरा हप्ता, कोणाला तिसरा हप्ता किंवा मंजुरी होऊन पहिलाच हप्ता पडला नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत होत्या। म्हणून आम्ही एकत्रितपणे आदरणीय भैयासाहेब, आमच्या दादा पाडवी साहेब आणि शिरीष नाईक साहेब, आम्ही एकत्रितपणे पत्र दिलं होतं प्रत्येकाने वेगवेगळं की एकत्रित जिल्ह्याची सर्वच ठिकाणी तक्रार आहेत, एकत्रित जिल्ह्याची सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये बैठक व्हावी आणि त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं, जेणेकरून जो विषय जो प्रश्न माझ्या मतदारसंघात आहे तो आमच्या दादांच्या मतदारसंघातही आहेत, म्हणून एकत्रितपणे सर्व अधिकारी हजर राहतील आणि संपूर्ण जिल्ह्याचाच हा प्रश्न सोडवता कसा येईल आपल्याला लवकरात लवकर, लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा चांगला लवकर देता येईल, काही ठिकाणी पैशाची मागणी होते ते कसं बंद करता येईल, ह्या दृष्टीने ही आज एकत्रितपणे या ठिकाणी बैठक झाली। आदरणीय भैयासाहेब आणि आमच्या दादा उपस्थित झाले। दुर्दैवाने शिरीष दादांच्या घरामध्ये काहीतरी मृत्यू झाला म्हणून ते येऊ शकले नाही, परंतु एकंदरीत आज जिल्ह्यामधले जे काही वेगवेगळ्या भागामध्ये अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, नंदुरबार असेल, तळोदा असेल, शहादा असेल, नवापूर असेल, या ठिकाणी वेगवेगळे काही त्या ठिकाणी समस्या होत्या, त्यामुळे एकत्रितपणे आम्ही तिघांनी बसून सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे। ह्यापुढे आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही संबंधित शहराचे असतील तर सीओंना घेऊन त्या ठिकाणी आम्ही घरकुलांचा विषय सोडवणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये असतील तर त्या ठिकाणी पीओ आणि जे काही बीडीओ आहे ह्यांना बोलवून दर महिन्याला आम्ही आढावा घेणार आहे, जेणेकरून जे काही एवढ्या वर्षाचे प्रलंबित 2022-23 पासून जे प्रलंबित घरकुलाचे प्रश्न आहेत, 14 पासून काही आहेत, 16 पासून, तर ते प्रश्न आपल्याला लवकर मार्गी लावता येतील आणि ह्या योजनेला गती देऊन सर्व लाभार्थ्यांना घरकुलं कसे लवकर मिळतील
यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.